नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एग्जाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आपला जो आजचा एमपीएससी ग्रुप सी मेन्सचा जो आपला पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये आपला जो पेपर 2 आहे म्हणजे जीएस, त्याच्यामध्ये भूगोल व पर्यावरण या विषयाच्या प्रश्नांचं जे आहे ते आपण आज एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे। इथे तुमच्यासाठी टोटल 10 प्रश्न आले होते, भूगोल आणि पर्यावरण असे दोन्ही मिळून। त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न हे जे आहे ते पर्यावरणाचे आहे आणि उर्वरित जे आहे ते भूगोल या विषयावरचे आहे। आता फर्स्ट ऑब्झर्वेशन मधून तर हे लक्षात आलेलं आहे की पेपर पॅटर्न हा नेहमीपेक्षा म्हणजे याच्या आधीच्या ज्या मेन्स, आता ग्रुप बी मेन्सचा जो पेपर झाला आहे तर त्याच्यापासूनच आपल्याला एक लक्षात आलंय की आयोगाची जी काठिण्य पातळी आहे किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणा किंवा टॉपिक पण म्हणा काही शिफ्ट झालेले आहे। म्हणजे एक जो ट्रेडिशनल वे होता प्रश्न विचारण्याचा किंवा जे ट्रेडिशनल टॉपिक होते ते बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला चेंज झालेले दिसतंय। तर त्याच दृष्टिकोनातून आता पहिलं तर आपलं हे काम आहे की आपल्याला आपल्या अभ्यासाची जी लेवल आहे किंवा आपली जी डेप्थ आहे ती जास्त वाढवावी लागणार आहे, ठीक आहे। आणि आजच्या पेपरमधून तर अजून जास्त क्लिअर झालेलं आहे आपल्याला। म्हणजे जीएस मध्ये उर्वरित पॉलिटिक थोडं इझी होतं, करंट एक इझी होतं, पण हिस्ट्री जिओग्राफी म्हणा, ठीक आहे, इको पण थोडं बऱ्यापैकी एक मॉडरेट लेवल आपल्याला बघायला मिळाली आहे। पण जिओग्राफीचे जे आपण एक ट्रेडिशनल टॉपिक आहे ते आता बरेचशा आयोगाने शिफ्ट केलेले आहे। नदी आहे, पर्वत आहे किंवा जे आपलं प्राकृतिक भूगोलावर प्रश्न, लोकसंख्येवर प्रश्न, तर यावर आपल्याला आधी प्रश्न कंपल्सरी एक तरी प्रश्न प्रत्येक टॉपिकवर असायचा। पण आता यावर्षी आजचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की असे जे विषय होते, असे जे टॉपिक होते ट्रेडिशनल टॉपिक, त्यावर प्रश्न आपल्याला बघायला मिळत नाही आहे, ठीक आहे। तर चला आपण आज बघूया आपल्या पेपरचं ॲनालिसिस। बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे। आता हा जो प्रश्न आहे हा पर्यावरणाशी रिलेटेड प्रश्न आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय की पर्यावरण संवर्धनामध्ये कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील संघटना आणि त्यांची मुख्यालय स्थित असलेल्या शहरांच्या जोड्या लावा। आपल्याला जोड्या विचारलेल्या आहे। त्याच्यामध्ये बघा काय काय आहे। भारतीय प्राणी कल्याण मंडळ, दुसरा आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण, तिसरा आहे वन अनुसंधान संस्था, तिसरा आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण। आता त्याचे हेडक्वार्टर्स म्हणजे मुख्यालय दिलेले आहे। पहिला आहे देहरादून, दुसरा आहे बलरामगड हरियाणा, तिसरा आहे चेन्नई आणि चौथा आहे कलकत्ता। तर आता बघा याच्यामध्ये जे भारतीय प्राणी कल्याण मंडळ आहे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आपलं बलरामगड हरियाणा, ठीक आहे। आता याची जी स्थापना आहे ती आहे 1962 ची स्थापना आहे आणि कायदा जो होता याचा तो कायदा आहे 1960 चा आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते सुरुवातीला होतं चेन्नईला, नंतर ते शिफ्ट होऊन त्यांनी बल्लभगड किंवा त्याचंच नाव जे आहे बलरामगड हरियाणा येथे त्याचं नंतर जे हेडक्वार्टर आहे ते शिफ्ट करण्यात आलं आहे। नंतर आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण, त्याचं मुख्यालय आपल्याला विचारलं आहे तर ते आहे कोलकाता। आता याची जी स्थापना आहे ही ब्रिटिशांच्या काळातील स्थापना आहे, 1806 ची स्थापना आहे। हे ब्रिटिशांच्या काळात स्थापन केलेली संस्था आहे आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे कलकत्ता। तिसरा आहे वन अनुसंधान संस्था, तर त्याचं उत्तर आहे देहरादून। याचं जे वन अनुसंधान संस्था आहे त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे देहरादूनला। आणि चौथा आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, त्याचं हेडक्वार्टर आहे चेन्नई, तामिळनाडू, ठीक आहे। तर याच्यानुसार आता बघा आपलं कुठलं उत्तर असायला पाहिजे, 2, 4, 1 आणि 3। तिसऱ्या नंबरचं जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। लक्षात असू द्या। आता याच्यावरून एक लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्या आधीचे जे पण पेपर झाले आहेत त्याच्यामध्येही आयोगाने बऱ्याचशा काही पेपरमध्ये प्रिलिम्सला म्हणा किंवा मेन्सला म्हणा हेडक्वार्टर विचारलेले आहे। त्याच्यावरून जर आपण PYQचं व्यवस्थित ॲनालिसिस केलेलं असेल तर आपण त्याच पॉइंटला कुठेतरी धरून पुढची तयारी केलेली बरी, याच्यातून हे लक्षात येते। म्हणजे आपण एकदम हेही म्हणू शकत नाही की आयोगाने पहिल्यांदा आपल्याला हे विचारलंय, पण PYQचा रेफरन्स घेतला, राज्यसेवा म्हणा किंवा मेन्स म्हणा कंबाईनच्या, त्याच्यामध्ये याच्या आधी सुद्धा आपल्याला हेडक्वार्टर्स विचारल्या गेलेले आहे। आणि पर्यावरणाचं जेव्हा आता राज्यसेवेमध्ये प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये पर्यावरण आहे आपल्याला 5 प्रश्न विचारतात, तसंच आपल्याला मेन्सला पण आहे पर्यावरण। मग आपण त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक लक्षात येतं की जर आधी विचारले गेले तर पुढेही विचारू शकतात। म्हणून आता बघा त्यांनी याच्या आधी एखाद्या संस्थेचं विचारलंय, पण यावेळेस त्यांनी आपल्याला 4 संस्था दिल्या आणि डायरेक्ट जोड्या विचारल्या, ठीक आहे। तर हे लक्षात असू द्या, ठीक आहे। तर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण।
आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अणुऊर्जेच्या इतिहासातील पहिला अपघात कोणता? आता हा प्रश्न याच्या आधी पण अणुऊर्जेबद्दल आपल्याला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, आता यांनी याच्यामध्ये यावेळेस तुम्हाला आता चेर्नोबिल हे सगळ्यांना माहिती आहे, आपण ऐकलं पण आहे आणि खूप जास्त आतापर्यंत जगामध्ये झालेल्या भीषण अणुऊर्जा अपघातापैकी चेर्नोबिल हा सगळ्यात भीषण अपघात मानला जातो. पण आता यावेळेस त्यांनी काय विचारलंय आपल्याला की अणुऊर्जेच्या इतिहासातील पहिला कुठला आहे असं विचारलं गेलेलं आहे. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन काय दिलंय, पहिला आहे चेर्नोबिल, दुसरा आहे चॉक रिव्हर, तिसरा आहे फुकुशिमा आणि चौथा आहे 3 माइल आयलंड. ठीक आहे, तर आता याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं चॉक रिव्हर. काय होतं? चॉक रिव्हर, कॅनडामध्ये. हे जे हे आहे अणुऊर्जेचा, तर ते जे आहे ते कॅनडामध्ये आहे. तर त्याच्यावर आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि सगळ्यात पहिला जो झाला आहे म्हणजे हा जगातील पहिला होता, जगातील पहिला अपघात, अणुऊर्जा अपघात. ठीक आहे, आता चेर्नोबिल तर सगळ्यांना माहितीच आहे. जो हा चॉक रिव्हर होता हा जगातील पहिला होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि आपल्याला कसं आता हे बाकीचे 3 माइल आयलंड आहे, फुकुशिमा आहे, हे पण दिलेले आहे. आता हा जो चॉक रिव्हर आहे हा झाला कधी होता, तर हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, 1952 ला. कधी झाला होता हा? 1952 ला जो आहे तो हा चॉक रिव्हर झाला होता. ठीक आहे, आणि हा जो आहे हा 1979 चा अपघात आहे. कधीचा आहे हा? 1979 चा आहे. फुकुशिमा जो आहे जपानमध्ये, हे जपानमध्ये आहे, हे USA मध्ये आहे. हे USA मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, हा जो आहे हा 2011 चा आहे, पण हा अपघात नाहीये. जर तुम्हाला लक्षात आलं की फुकुशिमा काय आहे, हा अपघात नव्हता, तर सुनामीमुळे जे भूकंप आला होता ते या ठिकाणी आला होता, फुकुशिमा जपानमध्ये. ठीक आहे, इथे सुनामीमुळे आलं होतं. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि हा जो आहे आपला चेर्नोबिल हा 1986 चा आहे. आणि चेर्नोबिल कुठे आहे? सध्या युक्रेन, आणि तेव्हा सोव्हिएत युनियनचा जो आहे सोव्हिएत युनियन मध्ये होतं. पण हा जगातील सगळ्यात भीषण आहे. जर तुम्हाला इनकेस विचारलं चेर्नोबिल बद्दल, तर जगातील सगळ्यात भीषण अणुऊर्जा अपघात हा चेर्नोबिलचाच होता. ठीक आहे, पण जगातील पहिला जो आहे तो चॉक रिव्हर आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर हेच आहे, 2 नंबरचं. ठीक आहे, लक्षात असू द्या. कसं आहे ना, आता आपल्याला याच्यावरून हे लक्षात येतंय की आपल्याला थोडी आता डेप्थ, म्हणजे जर एक प्रश्न आलाय तर सराउंडिंगचं, म्हणजे पहिला कुठला होता किंवा लेटेस्ट कुठला आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास ही योजना कुणाद्वारे राबवली जाते? ठीक आहे, आता ही जी योजना आहे, आता योजनेबद्दल आता सहसा काय होतं जिओग्राफीमध्ये, याच्या आधी एकदा संत तुकाराम महाराजांची वन संदर्भात जी योजना आहे ती विचारली गेली होती प्रिलिम्सला. ठीक आहे, ती 2006 ची योजना आहे गेस. आता याच पेपरमध्ये 2008 ला पण वन धोरणाबद्दलचा जो आराखडा आहे, जो त्याच्या म्हणजे वन धोरणानुसार जो आराखडा आखला गेला होता त्याच्याबद्दल विचारला आहे. आणि आता पुन्हा एक ही जी तांडावस्ती, आता तांडावस्ती म्हणजे काय, तर कुठेतरी हे लोकसंख्या जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या अभ्यासतो, नंतर स्थलांतरण आहे. ठीक आहे, किंवा मग आदिवासी जमाती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नागरीकरण बघतो, नंतर वस्त्यांचे प्रकार बघतो, कुठेतरी हा त्याचाच भाग आहे. मग मेन्स मध्ये तो थोडी डेप्थ वाढणारच आहे. मग असे जे प्रश्न आहेत ते टॅकल करायसाठी आता आपल्याला आपले रिसोर्सेस पण चेंज करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सौदी सरांचं बुक आहे, स्टेट बोर्ड आहे, किंवा पर्यावरणासाठी पण बेसिक कधी काही गोष्टी ते स्टेट बोर्ड मधून कव्हर होतात, किंवा थोडे अजून आपल्याला रेफरन्सेस पण बाकी पण आता आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही योजना कुणाद्वारे राबवली जाते हे विचारलंय. पहिला ऑप्शन आहे आदिवासी विभाग विकास विभाग महाराष्ट्र, दुसरा आहे अल्पसंख्याक विभाग आणि औकाफ मंत्रालय महाराष्ट्र शासन, तिसरा आहे ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन, आणि चौथा आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन. तर याचं करेक्ट आन्सर जे होतं ते आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन. का? तर बघा, आता हे वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना, तर हे जे आहे ना,
हे समजा हे जे व्हीजीएनटी वगैरे म्हणजे बंजारा आहे, विमुक्त भटक्या जाती आहे, त्यांच्यासाठी जी आहे ही वसंतराव नाईक तांडा किंवा वस्ती विकास योजना आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या जमाती आहे, ह्या ज्या तांडा म्हणजे यांचं वास्तव्य हे तांडामध्ये असतं. ठीक आहे. तर त्यांच्या मग तांडामध्ये आता त्यांना वीज, पाणी, रस्ते व इतर मूलभूत सुविधा, इतर मूलभूत सुविधा पुरवणे हे या योजनेचा उद्देश आहे, म्हणजे त्यांच्या विकासासाठी इनडायरेक्टली. ठीक आहे. आता ही जी योजना, आता इथे इन केस तुम्हाला असं वाटलं की माहित नाहीये असे प्रश्न, ठीक आहे, तर लॉजिक बघा. आता वसंतराव नाईक तांडा वस्ती, आता तांडा किंवा वस्ती असे म्हणजे तांडा या शब्दातून एक की बंजारा जी जमात आहे ह्या लोकांचे तांडे असतात आपल्याला माहिती आहे. मग ऑप्शन नंबर 1 जे आहे आदिवासी विभाग येणार का? नाही, तिथे ते कमी झालं. अल्पसंख्याकांमध्ये किंवा आता बघा जे आपण अल्पसंख्याक डिक्लेअर केले त्या अल्पसंख्याकांमध्ये जे महत्वाचे जे काही एक म्हणजे धर्मामध्ये पण बघतो आपण, पण त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांमध्ये हे येत नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हा पण एक ऑप्शन कॅन्सल झाला. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागामध्ये येते का? नाही, त्याच्यामध्ये पण येत नाही. मग राहिला काय तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग. आता ह्या विभागाअंतर्गतच हे जे आहे विमुक्त जाती, भटक्या जाती यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. हा कुठे कुठे अशा प्रश्नांमध्ये आपला थोडा कॉमन सेन्स म्हणजे एलिमिनेशन मेथड जर आपण वापरली तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं. ठीक आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की कधी कधी काय असतं की प्रत्येक गोष्ट माहीतच असणं गरजेचं नसतं, तर आपण लॉजिकनी पण असे प्रश्न सोडवू शकतो की काय होऊ शकतात. तर तत्कालीन परिस्थितीमध्ये काही इतर म्हणजे आपला ओबीसी साठी जो विभाग आहे त्यांच्याद्वारे पण बऱ्याचशा ज्या योजना आहे अशा वेगवेगळ्या याच्यासाठी तर राबवल्या जातात. पण आता इथे ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाही, तर म्हणून याचं जे करेक्ट आन्सर होतं ते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील वलेनकोंड हे मंदिर मत्स्य अभयारण्य कोणत्या नदीवर आहे? ठीक आहे. आता हे जे आहे मत्स्य अभयारण्याबद्दल विचारलेलं आहे, मंदिर आहे आणि अभयारण्य पण आहे, तर ते कुठल्या नदीवर आहे हे विचारलेलं आहे. पहिला आहे आंबी नदी, दुसरा आहे काल नदी, तिसरा आहे वैतरणा नदी आणि चौथा आहे मुठा नदी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे काल नदी आणि हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्हा, महाड तालुका. ठीक आहे. आता हे जे वलेनकोंड मंदिर आहे ना, इथे जे आहे वाघूर जातीचे मासे, वाघूर आणि इतरही प्रजातीचे जे मासे आहे ते आढळतात या नदीमध्ये. आणि इथे त्यांना देव मासा म्हणजे तिथले जे लोकांची धार्मिक श्रद्धा आहे ते त्यांना देवाच्या रूपाने म्हणजे देवाचं रूप आहे असं मानतात, म्हणून या मासांना तिथे देव मासा असे संबोधतात. आणि त्याच्यामुळे इथे मासेमारीसाठी सुद्धा बंदी आहे. या ठिकाणी मासेमारी करता येत नाही या नदीच्या परिसरामध्ये, म्हणून इथे मासेमारीसाठी सुद्धा बंदी केलेली आहे. आता बघा मत्स्य अभयारण्य विचारले, पण याच्या आधी आपल्याला आयोग काय विचारायचे? अभयारण्य. आणि याच्यामध्ये सुद्धा अभयारण्याबद्दल प्रश्न आलाय, डायरेक्ट जोड्या विचारल्या आहे याच्यानुसार प्रशासकीय विभागानुसारच. प्रशासकीय विभाग किंवा जे काही विभाग पडतात आपले महाराष्ट्राचे, विदर्भ आहे, कोकण आहे, तो पण प्रश्न आपण पुढे बघूया. अभयारण्याची डायरेक्ट संख्या विचारली. आता आपल्याला एक्सपेक्टेड काय असतो की आपण महाराष्ट्रातले अभ्यासतो, पण आपण कधी कधी आता मेन्स आहे, मेन्स म्हटल्यानंतर आपल्याला थोडं डिटेल अभ्यासावं लागतं. तर आपण जे रिजन आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा विदर्भ आहे, कुठल्या रिजनमध्ये जसं आपण व्याघ्र प्रकल्प सगळ्यात जास्त विदर्भामध्ये आपल्याला हे माहिती आहे, मग तशाच प्रकारे आपल्याला अभयारण्य पण माहित असायला पाहिजे. मग अशा वेळेस असे प्रश्न आले की आपल्याला ते इझिली सुटतात. पण हा थोडा डिटेल होता, म्हणजे मत्स्य अभयारण्य विचारलं प्लस ते मंदिराबद्दलचं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न की निळा कार्बन परिसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट यांनी विकसित केलेली आहे. आता हा पर्यावरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ऑप्शन बघा. आता पहिले तर निळा कार्बन हे तुम्हाला टर्म माहित असायला पाहिजे की ब्लू कार्बन म्हणजे काय होते. ठीक आहे. पहिले आपण ऑप्शन बघून घेऊया. IPBES, नंतर आहे सेकंड आहे CITES, तिसरा आहे CI आणि ICUN आणि चौथा आहे WWF. ठीक आहे. तर आता याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं CI आणि IUCN.
ठीक आहे. आता पहिले तर आपण बघूया की निळा कार्बन म्हणजे काय. तर निळा कार्बन म्हणजे सागरी परिसंस्था किंवा किनारी परिसंस्था द्वारे जो कार्बन शोषला जातो त्याला ब्लू कार्बन असे म्हणतात. सागरी परिसंस्था किंवा किनारी परिसंस्था ज्या काही आहे यांच्याद्वारे शोषलेला कार्बन त्याला ब्लू कार्बन म्हणतात. मग याच्यामध्ये काय काय येते? खारफुटीची वने आहे, दलदलीचा प्रदेश आहे, ठीक आहे. तर हे जे आहे हे सागरी परिसंस्थांमध्ये येतं आणि जगामध्ये सगळ्यात जास्त कार्बन जर कोणी शोषत असेल म्हणजे कुठल्या परिसंस्था तर त्या सागरी परिसंस्था शोषून घेतल्या जाते. तर आता याची जी चौकट आहे ब्लू कार्बन परिसंस्थांसाठी जी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट आहे ती कोणी विकसित केली आहे तर त्याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं CI आणि IUCN. तर कन्झर्वेशन इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हा याचा असा लॉंग फॉर्म आहे. आणि हे सागरी जैवविविधता सागरी परिसंस्था यांच्यासाठी ही जी संस्था आहे ही कार्यरत आहे. मग जर तुम्हाला याच्यामध्ये आता बघा की ह्या 4 संस्थांचे नाव दिले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन सेन्स असा होता की जर तुम्हाला IUCN कशासाठी वर्क करते हे जर माहिती असतं आणि त्याच्याही मध्ये तुम्हाला ब्लू कार्बन ही जी टर्म आहे ही कशाशी रिलेटेड आहे हे जर माहिती असेल तर लगेच आन्सर मिळतं. कारण एवढ्या सगळ्या 4 संस्था वेगवेगळ्या दिल्या. आता प्रत्येकच संस्था आपल्याला माहित असणार असं पॉसिबल होत नाही. वर्ल्ड वाईड फंड जो आहे ठीक आहे हे एक तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. नंतर एक IUCN सगळ्यांनी ऐकलंच असेल. मग आता हे IPBES आणि CITES जे आहे कोणासाठी नवीन असू शकतं काही लोकांना माहित असू शकतं. पण जर ब्लू कार्बन माहिती असेल ना त्याच्याही मध्ये तुम्हाला IUCN जे आहे ती कशासाठी काम करते हवामान बदल पातळी कमी करणे, सागरी परिसंस्थांचे संरक्षण करणे, ठीक आहे, किनारी संवर्धनासाठी काम करणे असं जे उद्देश आहे तो IUCNच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर तेच होतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला डायरेक्टली ते जे आहे ते आन्सर मिळालेलं असतं. आणि ही जी आहे वर्ल्ड वाईड फंड जी आहे ती पर्यावरण संवर्धनासाठी काम करते आणि वन्यजीव संवर्धनासाठी सुद्धा काम करते. पण मात्र हा NGO आहे, ही संस्था नाही आहे, हा NGO आहे. बाकी IPBES आणि CITES हे जे आहे ह्या संस्था आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. त्याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं थर्ड नंबरचं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पुढचा आहे. आताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र वन धोरणाबद्दल संत तुकाराम वना संदर्भाची जी योजना होती त्याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता बघा तसंच काय म्हणजे महाराष्ट्राच्या राज्य वन धोरणावरचाच प्रश्न आहे पण 2008चं धोरण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय की 2008 नुसार खालीलपैकी कोणत्या विभागाकडे मानव संसाधन विकास योजनेच्या HRD योजना अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ठीक आहे. 2008चं धोरण आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये आहे वन विभाग, दुसरा आहे सामाजिक वनीकरण विभाग आणि तिसरा आहे वन विकास महामंडळ आणि चौथा आहे ऑप्शन वरील सर्व. ठीक आहे. तर आता एक म्हणजे काही लोकांनी अभ्यासलं असेल तर माहिती असतं, काही लोकांना माहित नसतं. पण जनरली आता आजकाल असं पण होतं की आपण त्या ट्रॅपमध्ये फसायला नको की वरील सर्व असं वाटतं. याचा आहे आन्सर वरील सर्व. पण आजकाल जनरली काय होतं की आयोगाने आधी असं असायचं की ऑलमोस्ट जे असे प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबाव किंवा वरील सर्व असं ऑप्शन दिले तेच आन्सर असायचं. पण आजकाल तसं होत नाही. काही प्रश्नांचं असतं काही प्रश्नांचं नसतं. याचं उत्तर आहे वरील सर्व. हा जो महाराष्ट्र सरकारचा जो हा वन धोरण हा जो कार्यक्रम होता 2008चा त्याच्या अंतर्गतच ही जी योजना आहे HRD योजना ही राबवण्यात आली होती आणि त्याच्यानुसार वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विकास महामंडळ ह्या तिन्ही संस्थांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता याचं जे मेन उद्देश होतं ना त्याचं उद्देशच हे होतं की वनाचे जे हे आहे वन संरक्षण आहे, नंतर वनाच्छादन वाढ आहे, ठीक आहे, किंवा वृक्षतोड थांबवणे अशा बरेचशा त्याच्यामध्ये वेगवेगळे उद्देश होते. तर त्याच्यामध्ये हे तिघांवरही तिन्ही विकास म्हणजे वन विभाग आहे, सामाजिक वनीकरण विभाग आहे आणि वन विकास महामंडळ आहे अशा तिन्ही याच्यावर ही जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आली होती. तर त्याच्यामुळे आन्सर वरील सर्व हे आहे. ठीक आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे. लक्षात ठेवा. आता पुढचा जोड्या जुळवा अभयारण्याची संख्या दिली आहे आणि वेगवेगळे विभाग आहे महाराष्ट्रातले ते दिले आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला काय दिलंय की
कोकण, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम घाट, आणि अभयारण्याची संख्या दिलेली आहे. पहिला आहे 10, दुसरा आहे 4, तिसरा आहे 2 आणि चौथा आहे 15. आता बघा, सगळ्यांना एक अंदाज असेल की सगळ्यात जास्त अभयारण्य वनाच्छादन तर बऱ्यापैकी आता आपल्याला माहिती पश्चिम घाट जर सोडला तर सेकंड नंबर पूर्व विदर्भाचा लागतो. ठीक आहे, तिथे अभयारण्याची संख्या जास्त आहे. नंतर व्याघ्र प्रकल्प पण आपल्याला बरेचसे विदर्भामध्ये बघायला मिळतात. नंतर पूर्व विदर्भामध्ये वनाच्छादन हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू मग पश्चिम घाट सोडल्यानंतर जो महाराष्ट्राचा बाकी रिजन आहे त्या जर आपण बघायला गेलं तर आता बघा, कोकणामध्ये किती अभयारण्य आहे? 4, खानदेशमध्ये आहे 2, विदर्भात आहे 15 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे 10. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे 2, 3, 4 आणि 1. म्हणजे सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ते आहे. खानदेशमध्ये 2च आहे, यावल आहे एक, जळगावमध्ये येतं आणि एक धुळेमध्ये येतं. ठीक आहे, असे 2च अभयारण्य तिथे आहे खानदेशमध्ये. मग बाकीचे विदर्भामध्ये 15 आहे सगळ्यात जास्त, पश्चिम महाराष्ट्रात 10 आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते 2 नंबरचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाट विकास कार्यक्रमाची खालीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्ट कोणती? आता पश्चिम घाट विकास, आता सगळ्यांना माहिती आहे की जगामधील जे महत्त्वाचे हॉटस्पॉट आहे, ठीक आहे, जे जगामधील महत्त्वाचे हॉटस्पॉट आहे त्याच्यापैकी हा पश्चिम घाट जो आहे तो एक महत्त्वाचा हॉटस्पॉट आहे. आता बघा, त्याच्यावर आपल्याला जो पश्चिम घाट विकास कार्यक्रम राबवण्यात आला आहे त्याची जी उद्दिष्ट आहे ती विचारली आहे. पहिलं आहे या क्षेत्रातील अनुवांशिक विविधता जतन करणे, दुसरं आहे क्षेत्रातील वंशांचे जतन करणे, तिसरा आहे या क्षेत्रातील नैसर्गिक वैशिष्ट्य जतन करण्यासाठी पर्यावरण परिस्थितीचा परिस्थितीचा समतोल राखणे, आणि चौथा आहे या क्षेत्रातील मानवी विकास कार्यक्रमामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळवणे. आता बघा, अशी प्रत्येकच म्हणजे जे काही विकास कार्यक्रम आहे किंवा योजना आपल्याला नसतं लक्षात की प्रत्येक काय, पण एक आपण आपलं स्वतःचं कॉमन सेन्स वापरू शकतो असे प्रश्न आल्यावर, कारण ह्या गोष्टी आपण एवढं डिटेलमध्ये पाठ करायला जात नाही, पण एकदम इझिली आपण की आता पश्चिम घाट धोक्यात असलेलाच एक प्रदेश, म्हणजे एकदम तो सेन्सिटिव्ह झोन त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यानुसार जर आपल्याला एक लक्षात येत असेल की काय उद्दिष्ट असू शकतात, की त्याचं संवर्धन करायचं आहे किंवा त्याला धोक्याच्या याच्यातून कॅटेगरीतून बाहेर काढायचं, काय असू शकतात बघा, की अनुवांशिक विविधता जतन करणे ऑफकोर्स आहे, की जी जेनेटिक तिथे डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला जतन करायची, ती नष्ट होऊ द्यायची नाहीये, म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर असणार आहे. दुसरं काय, क्षेत्रातील वंशांचे जतन करणे, हे पण बरोबर आहे. तिसरं आहे क्षेत्रातील नैसर्गिक वैशिष्ट्य जतन करणं, ऑब्वियस आहे की नेचर स्पेसिफिकेशन जे आहे, नॅचरल स्पेसिफिकेशन ते आपल्याला जपून ठेवायचे, जतन करायचे, हे पण बरोबर आहे. आणि चौथा आहे या क्षेत्रातील मानवी विकास कार्यक्रमांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळवणे, कारण पश्चिम घाट हा जरी खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये वनांचं प्रमाण असलं पण लोकांची वस्ती पण तिथे, मानवी वस्ती पण आपल्याला बघायला मिळते. मग त्यांच्या सहभागाने आपण कसं याचा विकास करू शकतो किंवा मानवी विकास कार्यक्रमांमध्ये आपण त्यांचा कसा सहभाग मिळवू शकतो आणि त्या दृष्टीतून आपण जतनही करू शकतो, कारण लोकांचाही सहभाग आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, म्हणून याचं जे ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन ते 4 नंबरचं आहे. 4ही ऑप्शन याचे करेक्ट आहे. ठीक आहे, त्याचा ऑप्शन नंबर 4 हे आन्सर आहे. पुढचा प्रश्न, 1971 ते 2000 या कालावधीमधील पर्जन्याच्या आकडेवारीनुसार भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे? आता ॲव्हरेज पर्जन्यमान प्रश्न एकदम वेगळा विचारलेला आहे, एक्सपेक्टेड नसतात असे प्रश्न, कारण हे ॲक्युरसी, आता अशा प्रश्नांमध्ये आपण ॲक्युरसी एक्सपेक्टच करू शकत नाही, कारण एवढा पाठ नसते. कारण इयर पण बघा कसं विचारलंय, 1971 ते 2000 विचारलंय. ठीक आहे, तर IMDच्या याच्यानुसार, ठीक आहे, IMDच्या आकडेवारीनुसार त्याचं जे करेक्ट आन्सर होतं ते 1160.1 मिलीमीटर एवढा जो पाऊस आहे तो. आणि ही जी आकडेवारी आहे ही 30 वर्षाच्या पिरियडनुसार जी आहे ती कन्सिडर केली जाते. म्हणजे IMD कधी पण हे जे ॲव्हरेज काढतं ते 30 वर्षाच्या पिरियडसाठी काढतं. 30 वर्षाचा पिरियड जो आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस केलं जाते, त्याच्यावरून जे आहे ही आकडेवारी जी आहे त्याला कन्सिडर केली जाते आणि त्यालाच लॉंग पिरियड ॲव्हरेज असं म्हटलं जाते. लॉंग पिरियड ॲव्हरेज, LPA असं म्हटलं जाते. ठीक आहे, आणि 30 वर्षाचं जे ॲनालिसिस आहे त्याच्यावरून ही आकडेवारी काढली जाते. त्याचं करेक्ट आन्सर होतं 1160.1 मिलीमीटर, म्हणजेच 116 सेंटीमीटर इतका पाऊस जो आहे ॲव्हरेज, ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तामिनी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. म्हणजे करेक्ट कुठले हे विचारलंय. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वात सन्मुख बाजूला असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो.
तिसरा आहे भारतामध्ये 5,000 मिलीमीटरपेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणे आहे, त्यापैकी 10 ठिकाणे ही पश्चिम घाटात आहे. आता बघा पश्चिम घाटावर आपल्याला 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा काय विचारलं की महाराष्ट्रातील ताम्हिणी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणापैकी एक आहे, तर बरोबर आहे. आता ताम्हिणी घाटाबद्दल आपण ऑलमोस्ट ऐकलंच आहे, पश्चिम घाटाचा भाग, पण तिथे पर्जन्याचे प्रमाणही तेवढेच आहे. म्हणजे त्या भारतामधील जे काही जास्त पर्जन्य चेरापुंजी आहे, मोहसिनराम आहे, नंतर इकडे पश्चिम घाटाच्या याच्यामध्येच आपण बघतो की गगनबावडा आहे, इचलकरंजी आहे, तसं सॉरी इचलकरंजी नाही, गगनबावडा जे आहे इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे ताम्हिणी घाटामध्ये सुद्धा म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पर्जन्याचे पाऊस पडला जातो. तर हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. दुसरं आहे हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वातसन्मुख बाजूला असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो. आता वातसन्मुख जे बाजू आहे ती म्हणजे काय, तर जे वारे असतात, मोसमी वारे असतात, ते मोसमी वारे जेव्हा पश्चिम घाटाकडे येतात तर त्याच्या ज्या उतारावर आहे, उतारावर जे हवेमुळे जे ढग आहे ते वर उचलले जाते आणि तिथे जोरदार पाऊस पडतो उतारावर. तर जो उताराची बाजू आहे त्याला वातसन्मुख बाजू असते, म्हणजे जिथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्या उताराच्या बाजूवरच ताम्हिणी घाट आहे म्हणून त्याला वातसन्मुख बाजू असे म्हटले गेलेले आहे. तर हे पण ऑप्शन करेक्ट आहे आणि पहिलं पण करेक्ट आहे आणि दुसरं पण करेक्ट आहे. आता तिसरं आहे भारतामध्ये 5,000 मिलीमीटरपेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणे आहे, त्यापैकी 10 ठिकाणी पश्चिम घाटात आहे. तर बरोबर आहे, कारण भारतामधील सगळ्यात जास्त पर्जन्य असलेले एक कुठे आहे, एक आपल्या पूर्व भारतात पर्जन्य जास्त पडतं आणि पश्चिम घाटामध्ये पडतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे पण ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे, म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 4 नंबरचं आहे. याच्यामध्ये तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, तर हे आपले झाले आजच्या परीक्षेमध्ये. तर हे आहे आपल्या आता आजच्या परीक्षेचं अनालिसिस. याच्यातून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आयोगाची पातळी जी आहे ती कशा प्रकारे आता डेप्थ म्हणजे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती पण वाढत म्हणजे डिफिकल्ट होत चाललेली आहे आणि पातळी पण जास्तीत जास्त आता काठिण्याकडे आपण वळतो आहे, हे लक्षात येत आहे. याच्यावरून आपल्याला हे पण आता लक्षात ठेवावं लागेल की आपले रिसोर्सेस म्हणा, आपलं मटेरियल म्हणा अभ्यासाचं, ते पण आपल्याला शिफ्ट करणं गरजेचं आहे. एक जो ट्रेडिशनल वे होता आपला अभ्यास करण्याचा तो पण आता शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आपली जी बॅच आहे, ही जी आता आयोगाची प्रश्न विचारण्याची जी पद्धत चेंज झालेली आहे, तर आपल्यालाही आपली जी पद्धत आहे ती चेंज करावी लागेल आणि म्हणून आपण त्याच दृष्टिकोनातून तुमचा सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आम्हीही आमची जी पद्धत आहे शिकवण्याची ती जास्तीत जास्त आम्ही हे करतोय आणि त्याच्याच दृष्टिकोनातून आपली समर्थ 2.0 ही बॅच आपण लॉन्च करतो आहे. आता गट ब येणारी मुख्य आणि गट क मुख्य याच्या दृष्टिकोनातून मंगळवारपासून ही बॅच स्टार्ट होत आहे. ही बॅच जी आहे ही ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये आहे, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, आणि ही जी आहे ही मंगळवारपासून सुरू होत असेल. तुम्हाला जर कोणालाही बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही इथे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही क्वेरीज असेल त्या सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या विचारू शकता. तर आपण आता याच्यानंतर जे आहे आपले YouTube लाईव्ह आपण चालू करणार आहे, जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा बाकीचे हे जे सब्जेक्ट्स आहे आमच्याकडून तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त बेस्ट कंटेंट देता येईल तो आमचा तोच प्रयत्न असणार आहे. आणि आता आयोगाच्या नुसार आपणही बदलूया आणि काहीतरी नवीन तुमच्यासाठी आपणही घेऊन येऊया. ठीक आहे, तर याच दृष्टिकोनातून आपण भेटत राहू आणि तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल हाच आमचा प्रयत्न राहणार आहे. थँक्यू.